आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र. लोकसुख वार्तांकन, लोकसुख बातमी. रिक्षा वळविण्याच्या किरकोळ वादातून एका व्यक्तीवर पिस्टलने गोळीबार करून खुनाचा प्रयत्न करणाऱ्या 4 आरोपींना कोंढवा पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने अटक केली असून त्यांच्या ताब्यातून एक गावठी पिस्टल व दुचाकी वाहन असा सुमारे 50,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या धाडसी कारवाईमुळे परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी वेळेत जेरबंद केले आहे. 8 मार्च 2026 रोजी मध्यरात्री सुमारे 12:30 वाजण्याच्या सुमारास पुणे महानगरपालिका क्रीडांगण गल्ली नंबर 1 कागणे वस्ती कोंढवा बुद्रुक पुणे येथे ही घटना घडली होती. या प्रकरणातील फिर्यादी इक्राहिम उर्फ अज्जू अहमद शेख वय 48 वर्षे, व्यवसाय फॅब्रिकेशन, राहणार सर्वे नंबर 5 गल्ली नंबर 5 अल्लाहू अकबर बिल्डिंग शेजारी अशरफ नगर कोंढवा खुर्द पुणे यांच्याशी आरोपींचा रिक्षा वळविण्यावरून वाद झाला होता. या वादातून आरोपींनी धारदार हत्यारे तसेच पिस्टल बाळगून फिर्यादीच्या दिशेने पिस्टलमधून गोळीबार करत त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 166/2026 दाखल करण्यात आला. भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत कलम 109, 324, 4535, 189, 2, 189, 4, 190, 191, 2, 191, 3 तसेच आर्म्स ऍक्ट कलम 3, 2527 महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1)(3) सह 135 आणि क्रिमिनल लॉ ऍक्ट कलम 3 व 7 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला. सदर गंभीर गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार घाडगे आणि पोलीस निरीक्षक गुन्हे नवनाथ जगताप यांनी कोंढवा पोलीस स्टेशनच्या तपास पथकाला तात्काळ आदेश दिले होते. त्यानुसार तपास पथक आरोपींच्या शोधासाठी सतत प्रयत्न करत होते. 10 मार्च 2026 रोजी रात्री कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत असताना तपास पथकातील पोलीस अंमलदार सूरज शुक्ला आणि संतोष बनसुडे यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की या गुन्ह्यातील मुख्य आरोपी कुणाल उर्फ नन्या जाधव हा त्याच्या साथीदारासह पारशी ग्राउंड शिवनेरी नगर कोंढवा खुर्द येथे थांबलेला आहे. मिळालेल्या खात्रीलायक माहितीनुसार पोलिसांनी तात्काळ त्या परिसरात सापळा रचून कारवाई केली. पोलिसांनी तेथून कुणाल उर्फ नन्या विनायक जाधव व 19 वर्षे, राहणार सद्गुरू बिल्डिंग लेन नंबर 1 कागणे वस्ती कोंढवा, आदित्य शंकर घावरे व 21 वर्षे, राहणार दबाडी रोड सिंहगड रोड छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ वडगाव बुद्रुक, अक्षय ज्ञानेश्वर आवळे वय 20 वर्षे, राहणार रेणुका माता मंदिराजवळ लेन नंबर 1 जाधव नगर सिंहगड रोड वडगाव बुद्रुक आणि शिवाजी पांडुरंग मरगळे व 21 वर्षे, राहणार गणपती मंदिराजवळ शिवतेज नगर कोल्हेवाडी पुणे या 4 आरोपींना ताब्यात घेतले. पोलिसांनी आरोपींकडे सखोल चौकशी केली असता त्यांचा या गुन्ह्यातील सहभाग स्पष्ट झाला. पुढील तपासात आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेले एक देशी बनावटीचे पिस्टल तसेच एक दुचाकी वाहन असा एकूण सुमारे 50,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदरची कारवाई ही पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 राजलक्ष्मी शिवणकर, सहाय्यक पोलीस आयुक्त वानवडी विभाग नम्रता देसाई, कोंढवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार घाडगे, पोलीस निरीक्षक गुन्हे नवनाथ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली कोंढवा पोलीस स्टेशन येथील तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गावडे, पोलीस हवालदार विशाल मेमाणे, रवींद्र चिप्पा, रशीद शेख, पोलीस अंमलदार सूरज शुक्ला, संतोष बनसुडे, पुष्पेंद्र चव्हाण, शाहिद रजपूत हिरवे, अमित सूर्यवंशी, रियाज पटेल, प्रशांत खाडे यांच्या पथकाने केली आहे.